बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा वंदे वंदे मातरम। हम सब भारत माता की बंद करा पूर्ण झालाच पाहिजे। कॉन्ट्रॅक्टर एकीचा बंद करा, बंद करा। आम्ही इथे आज वर्धा जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे धरणे आंदोलन कालपासून आमचं सुरू झालेलं आहे। या धरणे आंदोलनाचा उद्देश असा आहे की राऊंड रॉबिन ही पद्धत सध्या हेड ऑफिसने टेंडरमध्ये कुठलीही पूर्वसूचना न देता टेंडर झाल्यावर वर्क ऑर्डर झाल्यावर ही पद्धत लागू केलेली आहे। या पद्धतीमुळे ग्रामीण भागात काम करणे आम्हाला शक्य होत नाही आहे। ही राऊंड रॉबिन पद्धत ही तात्काळ प्रशासनाने महावितरण प्रशासनाने बंद करावी। त्यामुळे आम्हाला 2-2 महिने आमचे काम बिले होत नाही आहेत। आम्हाला काम करताना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। आणि मागील 1.5 महिन्यापासून जे काम झालेले आहेत त्याचे मेजरमेंट अजून झालेले नाहीत, कारण सिस्टीम ही राबवण्यात आलेली आहे परंतु अजून ती सिस्टीम चालू करण्यात आलेली नाही। आणि महावितरणने वारंवार आमच्यावर अन्यायकारक अटी लादलेल्या आहेत। आमचे मागील वर्षीचे देयके अजूनपर्यंत त्याचे वर्क ऑर्डर झालेले नाहीत, त्याच्यामुळे आमचे मागील वर्षीचे देयके सुद्धा थकीत आहेत। आणि नवीन पद्धत जी आणली आहे या नवीन पद्धतीत काम करणं आम्हाला कदापिही शक्य नाही। महावितरणचे जे अधिकारी आहे यांना सुद्धा ही पद्धत अजून माहीत नाही किंवा त्यांना जे मोबाईलवर वर्क करायचं आहे त्याचा कुठलाही ट्रेनिंग दिल्या गेलेलं नाही आहे। ही पद्धत सर्वांसाठी नवीन आहे, त्याच्यामुळे काम करताना कव्हरेजचा प्रॉब्लेम येतो काम करताना। आणि काम आज होतं आणि 2 महिन्यानं बिलिंग होतं। जेव्हा बिलिंग होतं तेव्हा तोच फोटो अपलोड करायचा आहे, तर 2 महिन्यांनी त्याच साईडवर परत जाऊन आम्ही कसं काय काम करू शकणार। म्हणून आमची आज मागणी आहे की आम्ही जे ठराव आंदोलन करत आहे या आंदोलनात ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ पूर्ण कराव्यात। त्या जर मागण्या तात्काळ पूर्ण झालेल्या नाहीत तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करू। सध्या आमचं काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे, त्यामुळे नागरिकांना सुद्धा यापासून त्रास होणार आहे। रात्री लाईन गेल्यास ब्रेकडाऊन झाल्यास वातावरणामुळे कोणी लाईन चालू करायला आमचा माणूस जाणार नाही। त्यानंतर ट्रान्सफॉर्मर जळाल्यास ते बदलण्यास कोणीही जाणार नाही। त्यामुळे नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ सुद्धा येणार आहे। आणि इतका उन्हाळ्याचा पिरियड आहे, गरमी जास्त आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्यामुळे आम्ही त्याची सुद्धा नागरिकाची दिलगिरी व्यक्त करतो संघटनेच्या वतीने। परंतु आमच्यावर जो अन्याय होता याला कुठेतरी वाचा फुटायला हवी, यासाठी आमचे हे आंदोलन आहे।